तामिळनाडूत थलपती विजयनकडून सत्ता स्थापनेचा दावा पूर्ण बहुमत नसल्यानं आज होणारा शपथविधी पुढे ढकलल्याची चर्चा. स्थिर सरकारसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. रिक्त जागेवर जय पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ, आनंद परांजपेंच्या नावाची चर्चा. कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीतील परीक्षा सक्तीचा निर्णय स्थगित. वादानंतर सरकारचं एक पाऊल मागे. 28 जूनच्या परीक्षेला स्थगिती. उदय सामंतांची घोषणा. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाई दौरे. आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा. वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाच्या चर्चा. दादा भुसेंच्या नाशिकमध्ये सामंतांचा उदय. उद्योगमंत्री उदय सामंत नाशिकचे संपर्क मंत्री. गटबाजी करणाऱ्यांना दादा भुसेंसमोर उदय सामंतांचा सज्जड दम. भोंदू खरात विरोधात पहिलं दोषारोपपत्र सादर होणार. एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. शिर्डी जमीन घोटाळ्याबाबत भोंदू खरातची चौकशी सुरू. जागेचा व्यवहार हा कायदेशीर. गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली. खरातच्या कोर्टात उलट्या बोंबा. नातीवर हात टाकणाऱ्या पुण्यातल्या पर्वतीमधील आजोबाला 8 मे पर्यंत कोठडी. पर्वती अत्याचार प्रकरणातील नराधमाची पोलीस कोठडीत रवानगी. पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती. 6 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. नराधम पोलिसांच्या ताब्यात. आणि राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता. 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ. महामुंबईचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता. तर विदर्भासह मराठवाड्यात पारा 40 पार.